नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहेत पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर असणारा तिकोना फोर्टची ट्रॅक करण्यासाठी. आणि आज माझ्यासोबत आहे माझा फ्रेंड. तर चला आपण जाऊया. जवळपास आपण 30 मिनटं गडावरती चालत आल्यानंतर हा आपल्याला पहिला दरवाजा लागतो. गडावरती जात असताना आपल्याला इथे एक बजरंगबलीचे मंदिर पण लागते. तर आपण त्यांचं दर्शन घेऊया. आपण गडाच्या मध्यस्थानी आल्यानंतर इथे तुम्हाला एक चुन्याचा घाणा दिसेल. तर हा घाणा याच्यासाठी यूज करण्यात येत होता की आपल्या गडाचं बांधकाम करण्यासाठी. जसे की तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचं पाणी आणि मेथीच्या बिया असे याच्यामध्ये टाकून बैलाच्या साहाय्याने पूर्णपणे फिरून त्याचं मिश्रण करण्यात येत होते. आणि हे मिश्रण झाल्यानंतर गड कामाला बांधण्यासाठी याचा यूज करण्यात येत होता. तुम्ही अजून पण पाहू शकता, तुम्हाला इथे 3 मोठमोठे झाडे दिसत आहेत. आत्ता झालं आम्ही उन्हाळ्यामध्ये, फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला. पण जर तुम्ही इथं पावसाळ्यामध्ये जालात तर तुम्हाला चढताना थोडा प्रॉब्लेम येईल, कारण की गडाचे कसं पावसामुळे दगडे थोडे ढिल्ले होतात.
पण जर तुम्ही हिवाळ्यामध्ये आलात तर झाडाची पानं वगैरे हिरवे असतात आणि तुम्हाला इथं बसण्यासाठी म्हणा, जेवण्यासाठी म्हणा, तुम्ही मस्तपैकी जेवण करू शकता. पण जेवण झाल्यावर जे काही तुमचं साहित्य असेल ते तुम्ही बागेमध्ये घेऊन जावा, कारण गडावरती तुम्ही कचरा करू नये. जसं की भावांनो तुम्ही पाहू शकता, हे इथे त्यांनी लोकलच्या लोकांनी आहे ना हे खांब लावलेले आहेत, कारण की गडावरती येताना ह्या पायऱ्या पूर्णपणे पावसाने खराब झालेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला सहारा भेटावा म्हणून हा अशा पद्धतीने खांब लावून तुम्हाला त्यांनी प्रोटेक्शन दिलेलं आहे. तर चला आपण वरती पुढे पाहू. तर या ठिकाणी आपण पाहू शकता महादेवाचं मंदिर आपल्याला दिसत आहे आणि महादेवाच्या मंदिराच्या पायथ्याशीच आपल्याला हे 2 तळघर दिसत आहेत. आपण पाहूया तळघर असे काय असते. थांब एक मिनिट. तर हे पाहू शकता त्याचं छोटंसं तळघर आहे जे माझ्या उंची एवढंच आहे आणि या तळघराच्या त्या डाव्या साईडला धान्याचं गोठार वगैरे आहे ते पण आपण पाहूया. जसं की तुम्हाला आताच तळघर दाखवलेलं आहे आणि जसं की तुम्हाला सांगितलं होतं डाव्या साईडला जे आपलं धान्याचं कोटर आहे ते पण तुम्हाला दाखवतो. चला. आत्ताच आपण जसे की धान्य कोटर पण पाहितलेलं आहे. आणि धान्य कोटर पाहून झाल्यानंतर धान्य कोटराच्या वरती एक महादेवाचे मंदिर पण आहे आणि आपण त्याचं दर्शन घेऊया. चला. पाहू शकता आत्ताच आपण महादेवाचं दर्शन घेऊन आलो आहोत. आपण त्या ठिकाणावर आलोत आणि या ठिकाणी आपण एकदम पूर्ण गडाच्या मध्यस्थानी आहोत, एकदम उंच ठिकाणी आहोत आपण. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गडाच्या चारही बाजूंना 4 ध्वज उभा केलेले आहेत आणि असा पूर्ण राऊंड आहे, त्या ध्वजापासून एकदम पूर्ण राऊंड आहे. आणि तुम्ही गडाच्या या उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता की पवना लेक, तिथे एक डॅम आहे, पवना लेक डॅम म्हणून. तिथे तुम्ही एकदम मस्त कॅम्पिंग वगैरे करू शकता. तुम्ही स्वतःचा टेंट वगैरे लावू शकता. तिथे असे खूप एन्जॉय करण्याचा, एक आनंद घेण्याचा एक अनुभव तुम्हाला भेटू शकतो. तिथे बोटिंगसुद्धा आहे आणि पूर्ण पॅकेजनुसारची कॅम्पिंगसुद्धा आहे. आणि जो आपला हा डॅम दिसतोय तो डॅमच्या ज्या समोरच्या बाजूला जो एक गड दिसतोय तो त्या गडाचं नाव आहे तुंगगड. तो सुद्धा खूप मस्त आहे पाहण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी तर एकदमच भारी आहे. तुम्ही आता समोर आल्यानंतर तुम्ही गडाच्या या साईडला पाहू शकता की इथे एक पाहू शकता आपण गडाच्या टोकावरती होतो. तसंच आपण खाली आलो तर इथे एक पाण्याची टाकी आहे. तर जसे की तुम्ही पाहू शकता ही टाकी. जसं की तुम्ही पाहू शकता आता तुम्ही पूर्ण टाकी पाहिलेली आहे, पण या टाकीमध्ये ना हा घाण असा कचरा झालेला आहे आणि हा कचरा दुसरं कोणी केलेला नसून हे आपल्याच लोकांनी केलेला आहे. तर तुम्हाला ही विनंती आहे की गडावरती येताना आपण जे काय आणता ह्या बॉटल म्हणा, जेवणाचे साहित्य म्हणा, हे सगळं जाताना आपल्या बॅगेमध्ये घेऊन जावा. जर तुम्ही हे टाकी आता पाहू शकता तर पूर्ण याच्यामध्ये घाण पाणी झालेलं आहे आणि जर हा कचरा तुम्ही इथे टाकलेला नसता तर हे पाणी पिण्यायोग्य होते. तर तुम्ही असं पाहू शकता की हा पूर्ण टाकी आहे इथे आणि ह्या गडाच्या आपण सेंटरवरती आहोत.